नंदुरबारमध्ये जबरी चोरी, सोनसाखळी हिसकावून चोर पसार। नंदुरबार शहरातील लालबाग कॉलनीतील रहिवासी ताराबाई किसन माळी वय 54 या 12 जानेवारी रोजी दुपारी 1:30च्या सुमारास वर्धमान नगर येथील आपल्या नातेवाईकांकडे जात असताना लूटमारीची घटना घडली। मोटरसायकलवर आलेल्या अनोळखी 2 इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत जबरदस्तीने हिसकावली आणि पलायन केले। घाबरलेल्या ताराबाई यांनी तात्काळ आपल्या पतींना फोन करून बोलावले आणि घटनेची माहिती नंदुरबार शहर पोलिसात दिली। काही वेळातच पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्ह्याचा तपास सुरू केला। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनोळखी 2 इसमांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकांना सक्रिय केले आहे। ताराबाई महाजन बोलते। मी घरून 1:30 वाजता निघाले लालबाग पार्टीमधून। मी वर्धमानला जात होती, माझ्या दीराला बरं नव्हतं, मी तिकडे बघायला जात होते त्यांना। मी इथून निघाले, अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली, तिकडनं 2 बाईकवर होते 2 मुलं। ते कसे म्हणजे त्यांनी माड काढली हो, मला काहीच लक्षात आलं नाही। मी तशीच उभी राहिली तिथं रस्त्यावर 2 मिनिटं आणि लगेच तशीच परत आली मी रिटर्न। मी ते कुठे गेले काय गेले मी त्यांना काहीच पाहिलं नाही। मी रिटर्न पुढे आली, माझ्या पतीला फोन केला मी, ते मला घ्यायला आले। घरी आली तशीच घाबरून मी घरी कपडे वगैरे बदलून परत गेली मी। पोलीस वगैरे आले, सगळ्यांनी मला विचारपूस केली। मला एवढंच म्हणणं आहे, ते तिथं कॉलनी जर कॅमेरा जर राहिला असता एवढी घटना घडली नसती। एवढे मोठमोठे घर आहे, त्या लोकांनी तिथं कॅमेरा बसवायला पाहिजे हो, अशी माझी मागणी आहे। दिवसा पण पोलीस फिरले पाहिजे, दिवसा पण पोलीस तिथं फिरले पाहिजे हो। असं दिवसा जर 1:30 वाजता जर एवढी घटना घडली म्हणजे त्या रात्रीचा ते विषय नाही,